नमस्कार. शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. बाहेर पाऊस पडतोय खूप. पाऊस पडत असल्यानंतर कुणाला कांदा भजी खावीशी वाटतात, कुणाला बटाटा भजी खावीशी वाटतात. तर माझ्या मुलांना इथं गरमागरम कांदा पोहे खायचे होते. तर मी इथं कांदा पोहे बनवते त्यांच्यासाठी. इथे गॅसवरती कढई ठेवली, त्यातमध्ये थोडं तेल घातले. त्यातमध्ये शेंगदाणे चांगले तळून घेतलेत कुरकुरीत होईस्तोपर्यंत. तर शेंगदाणे काढून घेतले. त्यातमध्ये जिरं मोहरी टाकली, परत कांदा टाकलाय, कढीपत्ता, मिरच्या घातल्यात 2-3 उभ्या कापून. हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं चांगलं तेलामध्ये. टोमॅटो घातले, ते पण परतून घ्यायचे. थोडंसं मीठ घातले. म्हणजे पोहे अगोदर भिजून घेतलं होते ते टाकायचे. थोडीशी हळद घातली. हळद अगोदर टाकायची मी विसरले होते, त्यानंतर मागून मी थोडीशी हळद घातली. सगळे पोहे असे परतून घेतलेत व्यवस्थित. थोडीशी कोथिंबीर घालायची ह्याच्यावर. तिथं आपले गरमागरम कांदा पोहे तयार झालेत.